मित्रांनो, जसं तुम्हाला माहिती आहे की SIR फॉर्म भरण्याची संपूर्ण प्रोसेस ही सुरू झालेली आहे आणि लवकरच ती संपणार सुद्धा आहे. परंतु हा SIR फॉर्म बरेच जण लाईन लावून तासनतास उभे राहून ऑफलाईन पद्धतीने भरण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, हा SIR फॉर्म तुम्ही ऑनलाईन घर बसल्या तुमच्या मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर कशावरूनही आरामात भरू शकतात. फक्त त्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ज्याची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. SIR सिरीजमधला आजचा हा आपला तिसरा व्हिडिओ. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की SIR आणि SEID किंवा सेल्फ एन्युमरेशन यातला नेमका फरक तो काय, या दोन्ही गोष्टी का गरजेच्या आहेत, लोकांचं कन्फ्युजन यामध्ये का होत आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की SIR फॉर्म भरण्या अगोदर आपलं नाव हे 2002च्या सेन्सेस यादीमध्ये किंवा जनगणना यादीमध्ये आहे का, असेल तर ते नाव कसं शोधून काढायचं, आपल्या गावाची किंवा आपल्या शहरामध्ये 2002 मध्ये जे काही सेन्सेस यादी होती ती कशी डाउनलोड करायची, याची माहिती या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघितली. आणि आजचा तिसरा व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे की हा SIR फॉर्म कुठेही न जाता घर बसल्या ऑनलाईन कशा पद्धतीने भरता येतो आणि आपला वेळ आणि पैसा वाचवता येतो. आता मित्रांनो, हा जो SIR फॉर्म आहे हा ऑनलाईन भरायचा असला तरी त्यासाठी काही बेसिक गोष्टी रेडी असणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं तर तुमच्या मोबाईलला तुमचा आधार कार्ड लिंक असला पाहिजे. तुमच्या आधार कार्डवरचं नाव हे तुमच्या एपिक कार्डसोबत किंवा मतदान कार्डसोबत मॅच असलं पाहिजे. त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा स्पेलिंग मिसमॅच असेल तरीसुद्धा तुमचा फॉर्म भरला जाणार नाही. मोबाईल नंबर हा तुमच्या जो काही एपिक नंबर असतो त्या एपिक नंबर सोबत लिंक असला पाहिजे, तिथे तो अपडेट असला पाहिजे. कारण OTP द्वारे तुमचा एपिक नंबर हा व्हेरीफाय केला जातो. फॉर्म सबमिट करताना आधार कार्डवर येणारा OTP टाकल्यानंतरच तो व्हेरीफाय होतो आणि तुमचा फॉर्म सबमिट केला जातो. त्यामुळे या 3 गोष्टी रेडी पाहिजे. आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक पाहिजे. तुमचा मोबाईल नंबर हा एपिक सोबत अपडेटेड पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, तुमच्या नावामध्ये कुठल्याही प्रकारची तफावत नको. त्याचप्रमाणे तुम्हाला स्वतःचा एक फोटो फॉर्म सबमिट करत असताना अपलोड करावा लागतो, ज्याची साईज ही 2 MB पर्यंत असली पाहिजे आणि फोटो हा JPG फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे. या सगळ्या गोष्टी रेडी असतील तर फक्त काही मिनिटांमध्येच तुमचा SIR फॉर्म हा इझिली घर बसल्या मोबाईल, लॅपटॉप किंवा कम्प्युटरवरून जमा केला जातो. तुम्हाला कुठेही जाण्याची गरज पडत नाही. आता हा SIR फॉर्म भरण्यासाठी जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा तुम्ही गुगलमध्ये SIR असं सर्च केलं तरी त्याच वेबसाईटची पहिली लिंक ओपन होणार. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे वेबसाईटचं मेन इंटरफेस ओपन होईल. सगळ्यात पहिला जो सेक्शन आहे फॉर्म्स, त्यामधल्या फिल एन्युमरेशन फॉर्म या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथे सगळ्यात पहिले SIR 2026 ऑनलाईन फॉर्म सबमिशन बाय इलेक्टर या अंतर्गत तुम्ही कुठल्या राज्यातून आहात, तर आपण आता महाराष्ट्रातून फॉर्म भरणार आहोत. त्यामुळे या लिस्टमधून आपल्याला महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर एंटर एपिक नंबर इन 2026 म्हणजे चालू 2026 मध्ये तुमच्याकडे एपिक नंबर आहे का. जर हा एपिक नंबर तुमच्याकडे नसेल तर तो कशा प्रकारे शोधायचा, एपिक नंबर शोधल्यानंतर आपलं एपिक कार्ड कसं डाउनलोड करायचं, याची माहिती जर तुम्हाला बघायची असेल तर आपल्या चॅनलवरील हा व्हिडिओ नक्की बघा. याची देखील लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. कारण एपिक नंबर हा SIR फॉर्म भरत असताना अत्यंत गरजेचा आहे, मस्ट आहे. तर इथे आता आपण आपल्याकडे अवेलेबल असलेला एपिक नंबर एंटर करणार आहोत. त्याच्यानंतर सर्च बटनवर क्लिक करायचं आहे. आपल्या एपिक नंबरनुसार सिरियल नंबर, कॉन्स्टिट्युएन्सी, स्टेट ही सगळी माहिती स्क्रीनवर दाखवली जाईल. त्याचप्रमाणे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, प्लीज एन्श्युअर दॅट युअर नेम ऑन द आधार कार्ड एक्झॅक्टली मॅचेस युअर नेम, म्हणजे तुमच्या आधार कार्डवरचं नाव हे तुमच्या एपिक कार्डसोबत मॅच झालं पाहिजे. त्यात कुठल्याही प्रकारचे चेंजेस नको किंवा स्पेलिंग मिस्टेक नको. जर तुमचं नाव हे मॅच होत नसेल, इन केस युअर नेम डज नॉट मॅच, प्लीज कॉन्टॅक्ट युअर BLO. या ठिकाणी आपल्याला जर आपलं नाव चेंज करायचं असेल, त्यामधल्या स्पेलिंग मिस्टेक्स हटवायच्या असतील तर तुम्हाला तुमच्या BLOला कॉन्टॅक्ट करावा लागेल. आता तो BLO कोण असेल, बूथ लेवल ऑफिसर कोण असेल, त्याचं स्पष्टपणे इथे पूर्ण नाव आणि त्याचा मोबाईल नंबरसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिला जाईल. तुम्हाला त्यांनी बोलवलेल्या ऑफिसमध्ये जाऊन तिथे ऑफलाईन फॉर्म भरावा लागणार आहे. त्यामुळेच मी पुन्हा सांगतोय की ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुमच्या आधार कार्डवरचं नाव आणि तुमच्या एपिक कार्डवरचं नाव हे एक्झॅक्टली मॅच पाहिजे. आणि जर तुम्हाला तुमच्या एपिक कार्डवर नावामध्ये चेंजेस करायचे असतील तर ते देखील तुम्ही फॉर्म नंबर 8 भरून इझिली घर बसल्या करू शकतात. 24 ते 48 तासात आपलं एपिक हे अपडेट होऊन जातं, करेक्ट होऊन जातं.
त्या संदर्भातही एक स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनलवर आधीपासूनच उपलब्ध आहे. तो व्हिडिओ देखील तुम्ही बघून घ्या, ज्यामुळे तुम्हाला तुमचं नाव हे घर बसल्या अपडेट करता येणार आहे. त्या व्हिडिओची देखील लिंक तुमच्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आता इथे जर आपलं नाव हे आधार कार्ड आणि एपिक कार्ड दोघांवर जर मॅच होत असेल तर खाली मोबाईल नंबर टाकण्याचा एक ऑप्शन दिलेला आहे. तिथे आपल्याला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे, जो एपिक कार्डसोबत अपडेटेड असेल, लिंक असेल. मित्रांनो, जर मोबाईल नंबरही तुमचा अपडेट नसेल तर इथे तुम्हाला मेसेज दाखवला जाईल की दिलेला मोबाईल नंबर हा अपडेटेड नाही आहे, किंवा जो मोबाईल नंबर अपडेटेड असेल तो दाखवला जाईल. जर तुमचा मोबाईल नंबर बदललेला असेल तर तो सुद्धा तुम्ही ऑनलाईनच चेंज करू शकता, आणि तो चेंज केल्यानंतर तुम्हाला तो या ठिकाणी टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड OTP हे बटन क्लिक करा. आलेला OTP या ठिकाणी टाईप करून व्हेरीफाय OTP हे बटन क्लिक करा. OTP व्हेरिफिकेशन नंतर या फॉर्मच्या खाली सिलेक्ट 1 कॅटेगरी म्हणून 4 कॅटेगरीज दिलेल्या आहेत. हा पार्ट सर्वात महत्त्वाचा आहे. इथे लक्षात घ्या, पहिली कॅटेगरी आहे माय नेम एक्झिस्ट इन इलेक्टरल रोल ऑफ लास्ट SIR. जसं मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की लास्ट SIR ही 2002 मध्ये झाली होती, म्हणूनच त्याचा रेफरन्स घेऊन हा नवीन SIR फॉर्म भरला जात आहे. लास्ट SIR 2002च्या लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला पहिली कॅटेगरी म्हणजे हा पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. दुसरी कॅटेगरी आहे माय पॅरेंट्स नेम फादर, मदर, ग्रँडफादर, ग्रँडमदर एक्झिस्ट इन द इलेक्टरल रोल ऑफ SIR 2002, 2003 अँड 2005. म्हणजेच 2002, 2003 आणि 2005 या दरम्यान झालेल्या SIR अंतर्गत तुमच्या वडिलांचं, आईचं, आजी आजोबांचं नाव अवेलेबल आहे असेल तर सेकंड कॅटेगरी आपल्याला सिलेक्ट करायची. तिसरा ऑप्शन माय पॅरेंट्स नेम एक्झिस्ट इन इलेक्टरल रोल ऑफ SIR 25-26, म्हणजे तुमच्या पॅरेंट्सचं नाव हे 25-26 मध्ये होत असलेल्या SIR दरम्यान अवेलेबल आहे किंवा तिथे ते उपलब्ध आहे, तर तिसरी कॅटेगरी आपल्याला सिलेक्ट करायची. आणि चौथी कॅटेगरी आहे निदर माय नेम नॉर माय पॅरेंट्स नेम एक्झिस्ट इन द इलेक्टरल रोल ऑफ लास्ट SIR. याचाच अर्थ की लास्ट जो SIR झाला होता 2002, 2003, 2005 यामध्ये तुमचंही नाव नाही, तुमच्या पॅरेंट्सचं सुद्धा नाव नाही, तर चौथी कॅटेगरी आपल्याला सिलेक्ट करायची. मित्रांनो, या ठिकाणी 2002च्या लिस्टमध्ये नाव आहे हे कन्सिडर करून आपण पहिली कॅटेगरी सिलेक्ट करत आहोत. सिलेक्ट केल्यानंतर खाली पुन्हा काही फील्ड्स ओपन होतील. सर्च बाय AC, पार्ट, SL नंबर, डिटेल्स इन SIR 2002, 3 आणि 5. म्हणजेच जी काही लिस्ट आपण डाउनलोड केली आहे किंवा आपलं नाव आपण 2002च्या SIR लिस्टमध्ये सर्च केलं आहे, त्यामध्ये ही सगळी माहिती आपल्याला मिळते, ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं असेंब्ली कॉन्स्टिट्यूशन, त्याच्यानंतर पोलिंग स्टेशनचा नंबर आणि नाव, आणि तिसरा पार्ट सिरियल नंबर. या तीनही गोष्टी आपल्याला त्या लिस्टमध्ये सापडतात. परत सांगतो, ती लिस्ट कशी डाउनलोड करायची, आपलं नाव कसं शोधायचं हे माहिती नसेल तर हा व्हिडिओ पुन्हा बघा. त्यामध्ये या तिन्ही गोष्टी कशा प्रकारे आपल्याला मिळतात याची माहिती दिलेली आहे, कारण त्या तिन्ही गोष्टी आपल्याला या ठिकाणी एंटर करायच्या आहेत SIR फॉर्म भरताना. आता या ठिकाणी सगळ्यात पहिले तर राज्य निवडा. एक 2-3 सेकंद थांबून आपल्याला सिलेक्ट असेंब्ली कॉन्स्टिट्यूशनच्या लिस्टवर क्लिक करायची. तिथे लिस्टप्रमाणे 2002च्या लिस्टप्रमाणे जी काही कॉन्स्टिट्युएन्सी असेल, म्हणजे तुमचा तालुका जिथे तुमचं मतदान झालेलं आहे, तो नंबर आणि ते नाव तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं. त्याचप्रमाणे तुमचं पोलिंग स्टेशन कोणतं होतं त्याचा नंबर आणि नावसुद्धा तुम्हाला त्या 2002च्या लिस्टमध्ये मिळणार आहे. ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी या लिस्टमधून सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर एंटर पार्ट सिरियल नंबर. मित्रांनो, हा 4 आकडी नंबर आहे जो तुम्हाला त्या लिस्टमध्येच मिळणार आहे. तो तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि सर्च बटनवर क्लिक करायचं. माहिती मॅच झाल्यानंतर 2002च्या लिस्टमध्ये जी काही माहिती असेल त्यानुसार तुमची पुन्हा एकदा सगळी माहिती या स्क्रीनवर खाली दाखवली जाईल. आता इथे माय नेम एक्झिस्ट इन इलेक्टरल रोल ऑफ महाराष्ट्र इन 2002 ॲज पर द अबाउ डिटेल्स, या डिटेल्स बरोबर असतील म्हणून हा बॉक्स टिक करायचा आहे आणि कंटिन्यू बटन क्लिक करायचं आहे. आता एक नवीन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल. इथे पर्सनल डिटेल्स आपल्याला भरायचे आहेत. सगळ्यात पहिले तर तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी दाखवला जाईल. त्याखाली आपल्याला या कॅलेंडरच्या सहाय्याने आपली डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची. त्याच्यापुढे आपला आधार नंबर आपल्याला एंटर करायचा आहे. लक्षात ठेवा, इथे ज्या ज्या ठिकाणी ऑप्शनल असा वर्ड दिसतोय ती माहिती तुम्ही भरली तरी चालेल, नाही भरली तरी चालेल, परंतु जिथे रेड स्टार दिसतोय ती माहिती भरणं अत्यंत गरजेचं आहे, त्याशिवाय फॉर्म पुढे जाणार नाही. तर या ठिकाणी जर तुमचा आधार नंबर असेल तर तो 12 आकडी आधार नंबर टाका. त्याखाली तुमच्या लीगल गार्डियनचे वडिलांचे नाव टाईप करा, जे मस्ट आहे. त्याच्यापुढे त्यांचा जर एपिक नंबर माहिती असेल तर तो तुम्ही या ठिकाणी टाईप करू शकता. खाली आईचे नाव एंटर करा. आईचाही एपिक नंबर असेल तर तो एंटर करा. त्याचप्रमाणे स्पाऊस, पती किंवा पत्नी, त्यांचंही नाव आणि एपिक नंबर तुम्ही या ठिकाणी टाईप करू शकता. हे देखील पर्याय ऑप्शनल आहेत.
त्याच्यानंतर खाली प्लेस ऑफ सबमिशन आणि ज्या ठिकाणून हा फॉर्म भरत आहात त्या ठिकाणाचं नाव टाकायचं आहे. ही जागा देखील ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी काही फरक पडत नाही. परंतु पुढे तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे, ज्याची साईज ही जास्तीत जास्त 2 MB पर्यंत असली पाहिजे आणि तो फोटो JPG, JPEG आणि PNG फक्त या 3च फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे. फोटो अपलोड करण्यासाठी या ठिकाणी चूज फाईल हे बटन क्लिक करा आणि जिथे फोटो सेव्ह केलेला असेल तो फोटो त्या ठिकाणून सिलेक्ट करून नंतर पुढे तुम्हाला तो क्रॉप करण्याचा ऑप्शन दिला जाईल. जर फोटो व्यवस्थित नसेल तर तुमच्या हिशोबाने तुम्ही तो क्रॉप करू शकता, रोटेट करू शकता. बरोबर असेल तर सेव्ह बटन क्लिक करा. तो फोटो या फॉर्मवर या ठिकाणी डिस्प्ले केला जाईल. खाली तुम्हाला प्रिव्ह्यू आणि सबमिटचं बटन दिसेल. लक्षात ठेवा, डायरेक्टली सबमिट करायचं नाही. फॉर्म हा प्रिव्ह्यू करायचा आहे. डायरेक्टली सबमिट करायला जाल तर तुम्हाला एरर येऊ शकतो. त्याच्यामुळे प्रिव्ह्यू या बटनवर क्लिक करायचं आहे. आता जी काही माहिती तुम्ही भरली आहे ती पुन्हा एकदा व्यवस्थित चेक करा. तुमचा फोटो दिसेल, तुमची कॉन्स्टिट्युएन्सी दिसेल, तुमचा एपिक नंबर, नाव, त्याच्यानंतर तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर, तुम्ही ज्या ज्या व्यक्तींचे, तुमचे गार्डियन, फादर, मदर, स्पाऊस यांचे नावं टाकले ते नावं बरोबर आहेत का, त्यांचा एपिक नंबर बरोबर आहे का, सगळी माहिती चेक केल्यानंतर खाली आय हिअर बाय डिक्लेअर दॅट अबो मेन्शन इन्फॉर्मेशन इज ट्रू, म्हणजे तुम्ही दिलेली माहिती खरी आहे, या बॉक्सवर टिक करायचं आहे आणि सबमिट बटन क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो, ही माहिती तुम्हीच भरत आहात, त्याच्यामुळे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून हा फॉर्म ई-साईन करायचा आहे. आता ई-साईन म्हणजे ज्यावेळेस आपण फिजिकली एखादा फॉर्म भरतो, जर तुम्ही ऑफलाईन हा फॉर्म भरायला गेलात तुम्हाला खाली सिग्नेचर करावी लागेल. तर आता हा डिजिटल फॉर्म आहे, ऑनलाईन फॉर्म आहे, त्याच्यामुळे ई-साईनसुद्धा ई-साईन होणार आहे. त्यासाठी तुमचा आधार नंबर हा तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक असला पाहिजे. तो असेल तर या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाईप करा आणि आधार OTP हा बॉक्स टिक करून पुढे गेट OTP बटन क्लिक करायचं आहे. तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP प्राप्त होईल. तो OTP एंटर युअर आधार OTP या सेक्शनमध्ये टाईप करून खाली सबमिट बटन क्लिक करायचं आहे. बस एवढी सगळी प्रोसेस केल्यानंतर तुमचा स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच SIRचा 2026चा फॉर्म हा ऑनलाईन सबमिट केला जाईल, ज्याची तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट रिसिप्टसुद्धा अशा प्रकारे स्क्रीनवर दाखवली जाईल, जी तुम्ही डाउनलोड करू शकतात आणि स्वतःकडे सेव्ह करून ठेवू शकता. तर इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला आपला SIR फॉर्म हा घर बसल्या कुठेही न जाता, कुठेही पैसे खर्च न करता जमा करता येतो. आणि जर काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.